मित्रांनो खूप स्वस्तात हॉटेल भेटलं आम्हाला पूर्ण सापुताऱ्यामध्ये. खूप वेळ लागल्यानंतर हे हॉटेल आम्हाला मिळालं. हे हॉटेल 1000 रुपीजमध्ये, म्हणजे 1000 रुपयात आम्ही 3 जण इथे होतो. एक छान रूम आम्हाला दिला त्यांनी. रूममध्ये तुम्ही बघू शकता भरपूर चांगल्या प्रकारे सोय करून दिली होती आमची. आणि सकाळी मॉर्निंगला ज्यावेळेस आम्ही उठलो गरम पाणी वगैरे तिथे अवेलेबल होतं. म्हणजे एकंदरीत खूपच छान हॉटेल होतं आहे सापुताऱ्यामध्ये. आणि हा व्हिडिओ मित्रांनो आम्ही तुम्हाला मॉर्निंगला दाखवत आहे. आम्ही इतक्यातच रेडी झालो आहे आणि आता चला आपला सापुताऱ्यामधील पूर्ण व्हिडिओ कंप्लीट करू आणि वेगवेगळ्या रायडिंगची मजा घेऊ. तर चला मित्रांनो. आणि मित्रांनो इथे तुम्ही खूप सारे रायडिंग करू शकता. बाईक रायडिंग, हॉर्स रायडिंग. बाईक रायडिंगमध्ये जर तुम्ही जास्त मित्र असले म्हणजे 10-15 आणि सोबत जर बाईक रायडिंग केली सर्वांनी मिळून तर ती खूपच आकर्षक दिसेल मित्रांनो. जबरदस्त एकदम. त्यानंतर इकडे घोडा गाडी आहे. त्यानंतर भरपूर असे रायडिंग आहे. त्यामध्ये मला तर हॉर्स रायडिंग जास्त आवडते मित्रांनो, त्यामुळे मी हॉर्स रायडिंगच केली. आणि निसर्गाचं तर बोलूच नका मित्रांनो, इथे खूपच जबरदस्त. म्हणजे कॅमेऱ्यातून मी दाखवू शकत नाही. कॅमेरा किंवा व्हिडिओमधून तुम्हाला जो निसर्ग आहे तो परफेक्टली समजला नाही, पण तुम्ही स्वतः जर इथे आले आणि इथला जर फील घेतला मित्रांनो तर खूपच जबरदस्त फील आहे मित्रांनो. आणि खूप साऱ्या तुम्ही इथे गार्डन्स, त्यानंतर खूप सारे असे ठिकाण आहे का तिथे तुम्ही एन्जॉय करू शकता सापुताऱ्यामध्ये. आणि मित्रांनो इथे तुम्ही रोपवेचाही आनंद घेऊ शकता, परंतु त्याचा जो टायमिंग आहे तो मिसमॅच वाटला मला. इतकाचाही योग्य नाही वाटला. म्हणजे घेऊन गेल्यानंतर ते 1 ते 1.5 तासांनी तुम्हाला वापस सोडतील. आणि 77 रुपये पर पर्सन आहे तिकीट एकदम नॉर्मली आहे, परंतु त्यांचा जो टायमिंग आहे मित्रांनो तो एकदम रॉंगली वाटला. तुम्ही टायमिंग बघू शकता 9 AM to 12, 12 to 2, म्हणजे 12-12:15 जर गेले तर तुम्हाला 2लाच ते रिटर्न सोडतात इकडच्या बाजूला. आणि टायमिंग कमी असल्यामुळे मित्रांनो आम्ही ते रोपवे कॅन्सल केलं आणि आम्ही खाली आलो. खाली बोटिंग म्हणजे जे सापुतारा लेक आहे, तलाव आहे, तिथे बोटिंग आहे. तर बोटिंगचे चार्जेस आहे मित्रांनो. एक बोट घेतली तुम्ही 4 पर्सनसाठी 300 रुपीज, म्हणजे 300 रुपये ते अर्धा तास 4 जण बसतील अशी बोट देतात. आणि ज्यावेळेस तुम्ही बोट चालवता त्यावेळेस तो फीलसुद्धा मित्रांनो कमी नाही, एकदमच म्हणजे जबरदस्त फील आहे तो सुद्धा. निघालो पुढे आता पुढे गेला.
दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, ही आहे पॅराग्लायडिंग. तीही तुम्ही इथे आल्यावर करू शकता. आणि बस मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच होतं. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो माझ्या चॅनलला. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.